बेळगावमध्ये एसटी चालकाला मारहाण झाल्याचं प्रकरण, कर्नाटकमधील बस फेऱ्या केल्या रद्द, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आदेश, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी निर्णय. नवनीत राणांना हैदराबाद न्यायालयाचं समन्स, 28 फेब्रुवारीला हजर राहण्याचे आदेश. एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींना दिलेल्या आक्षेपार्ह चॅलेंज प्रकरणी राणांच्या अडचणीत वाढ. अकोल्यातील बनावट जन्म प्रमाणपत्र सादर केल्याचं प्रकरण, बार्शी टाकळी पोलिसांकडून 12 जणांवर गुन्हे दाखल. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या आरोपांनंतर महसूल विभागाची कागदपत्र पडताळणीची मोहीम. अनधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामांविरोधात ठाणे पालिका ॲक्शन मोडवर, कारण न देता बेकायदा बांधकाम जमीनदोस्त करा, पालिका आयुक्तांचे आदेश. बेकायदेशीर बांधकामावर कारवाई करण्याची संपूर्ण जबाबदारी सहाय्यक आयुक्तांची असणार. घाटकोपरच्या पूर्व द्रुतगती मार्गावर होर्डिंग कोसळल्याचं प्रकरण, कोसळलेल्या होर्डिंगपासून 100 मीटर अंतरावर उभारलं नवं होर्डिंग. स्थानिकांकडून संताप व्यक्त, आवश्यक बाबींची पूर्तता केल्याचा पालिकेचा दावा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.